वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपावुड विनमो सुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि अमृतचंद्र आणि जयसेनाचार्यांच्या काही भागाला सुरुवात करून आपण टीका पाहतो आहे। जिथे जयसेनाचार्यांची विशेषता असेल त्या गाथा आणि टीका पण तो भाव पण आपण बघतो आहे। आणि त्यासोबतच बनारसजी दासजींचं कलश काव्यावर त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याचंही आपण परीक्षण या ठिकाणी पाहतो आहे। आम्ही पुण्यपाप अधिकार बघतो आहे आणि पुण्यपाप अधिकारात काल आपण गाथा बघितली की लोखंडाची बेडी जशी व्यक्तीला बांधण्याचं कार्य करते त्याप्रमाणे सोन्याची बेडी पण व्यक्तीला नक्कीच बांधते। उदाहरण आम्हाला स्वतःवर लावायचं आहे की शुभ असो किंवा अशुभ कर्म असो दोन्ही कर्म जीवाला बांधणारे आहे। कारण बंधभावाच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं यामध्ये अंतर असत नाही आणि शुभ आणि अशुभ परिणाम हे मोहनीय कर्मामध्येच उत्पन्न होतात। मोहनीय कर्म मुळातच पाप प्रकृती आहे। त्याच्या 28च्या 28 प्रकृती या पूर्ण पाप प्रकृती आहे आणि मोहनीयाच्या मंद उदयामध्ये पुण्यभाव जीवाचा दिसतो आहे। जरी आम्ही त्याला म्हटलं हा पुण्यभाव आहे, आमचा विशेष परिणाम त्या ठिकाणी नक्कीच आहे, पण तोही परिणाम शेवटी अघाती कर्मामध्ये ज्या पुण्य प्रकृती आहे त्या पुण्य प्रकृतीमध्ये जास्त स्थिती आणि अनुभव बदलून असणार आहे। अशा तऱ्हेने बंधभावाच्या अपेक्षेने शुभ किंवा अशुभ परिणामांमध्ये अंतर नाही। दुसरी गोष्ट, कर्ता भावाने आम्ही जे जे काही कर्म करू, पराचं कर्तृत्व घेऊन जी जी क्रिया आमच्या जीवनामध्ये घडणार आहे ती सगळीच्या सगळी क्रिया ही बंधाला कारण असणार आहे। कारण मी परकर्तृत्व घेतलं म्हणजे रागद्वेषादी परिणाम जीवाचे झालेले आहे आणि हे नक्कीच आमच्या बंधाला कारणीभूत असणार आहे। म्हणून कर्तेपणाचा भाव, कर्तृत्व घेण्याचा भाव हा मुळातच मिथ्यात्व रूप आहे। दर्शन मोहनीयाला उत्पन्न करणारा आहे। दर्शन मोहजनित तो परिणाम आहे। आणि जर जीवानी कर्म केलं आणि केवळ जाणण भाव रूपाने कर्म केलं म्हणजे कोणत्याही तऱ्हेचा कर्तेपणा स्वतःकडे घेतला नाही, ज्ञान भावच माझा आहे आणि मी तेच करू शकतो एवढ्या त्रयस्थ वृत्तीने जो कर्म करत असेल तर त्या ठिकाणी तो कर्मबंधापासून वाचणार आहे। हा अकर्तेपणाचा भाव म्हटला जातो। पहा, एखादा मिथ्यादृष्टी जीव आहे आणि तो रूप, लावण्य, सौभाग्य, कामदेवाची प्राप्ती व्हावी, इंद्र पद मिळावं, ख्याती, व्रत, पूजा, जप या सगळ्या भावांना करतो आहे। पण कशामुळे करतोय की ख्याती, लाभ, पूजा हे माझं झालं पाहिजे या भावनेनी किंवा भोगाकांक्षा आणि निदान बंद करून अशा प्रकारे जर शुभ क्रियेमध्ये ती व्यक्ती प्रवृत्त झाली आहे मिथ्यात्व जीवनामध्ये आणि तरी देखील ह्या पदांच्या अभिलाषा आहे आणि अभिलाषापूर्वक जर ती व्रतांमध्ये प्रवृत्त होत असेल, दान देत असेल, व्रत करत असेल आणि निष्ठेने व्रतही पाळत असेल पण अंतरंगामध्ये मिथ्यात्व अजून विद्यमान आहे तर त्याचे व्रत म्हटल्या जात नाही। समयसार त्याला शुभ परिणाम देखील म्हणत नाही। कारण मिथ्यात्व सोबत जो परिणाम असणार आहे तो कितीही वरपांगी चांगला वाटत असला तरी देखील तो अशुभ परिणाम असणार आहे। कर्माच्या मंद उदयात तो होतो आहे एवढं सत्य आहे। मोहनीय कर्माचा मंद उदय आहे आणि म्हणून
तो परिणाम त्या ठिकाणी जरी आमच्या दृष्टीत शुभ आहे, व्यवहारामध्ये कदाचित आम्ही त्याला शुभ म्हणू, त्या व्यक्तीला आम्ही धार्मिक पण म्हणू, पण जर समयसारच्या दृष्टीतून पाहिलं तो परिणाम शुभ म्हटल्या जात नाही आणि त्याचे व्रत देखील समीचीन या संज्ञेला पात्र ठरत नाही. आणि ह्या अंतरंगामध्ये जे भोगाकांक्षा आहे, सगळ्या ह्या अभिलाषा विद्यमान आहे, तर त्याचे व्रत तप कसे असतात त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की ताक हवं आहे आणि ताकासाठी एखादी व्यक्ती स्वतःच्या जवळचं बहुमूल्य रत्न विकत असेल तर हे त्याप्रमाणे आहे. दुसरं उदाहरण दिलं, भांडी घासण्यासाठी राख हवी आहे आणि एखादी चंदनाचा झाडाला जाळते आहे आणि राख मिळवितो आहे, त्याला चंदनाचं मूल्य ज्ञात नाही आणि चंदनाला जाळून तो राखीसाठी ते करतो आहे, ही त्याची क्रिया तशा प्रकारची असणार आहे. म्हणजे व्रत जप तप या क्रिया तो करतो आहे, पण कशासाठी? क्षुल्लक गोष्टींसाठी, भोगाकांक्षा, हे पद मला प्राप्त झालं पाहिजे या अभिलाषेपोटी तो करतो आहे, म्हणजे त्याचे कृत्य त्या समान झालं. किंवा तिसरं उदाहरण दिलं की आम्हाला कावळा उडवायचं आहे आणि हातामध्ये एखादं बहुमूल्य रत्न आहे, तर ते रत्न त्या कावळ्यावर जर आम्ही फेकलं दगड समजून, तर आम्हाला रत्नाचं मूल्य कळत नाही आणि रत्न देखील हरवल्या जाणार आहे. म्हणून तिसरं उदाहरण दिलं. आणि चौथं उदाहरण दिलं की आम्हाला दोरा पाहिजे आहे आणि आमच्याजवळ मोत्याचा सुंदर हार आहे जो दोऱ्यामध्ये गुंफलेला आहे. आम्हाला दोरा पाहिजे आहे म्हणून आम्ही ते मोती ठेचून काढले दगडानी आणि ते मोती बाजूला केले आणि आम्ही जर ते सूत्र मिळवलं तर अशा प्रमाणे या भोगाकांक्षा, निदान वगैरे क्रिया त्याच्या जीवनात अशा तऱ्हेच्या असणार आहे. आणि शुद्धात्म्याचा जेव्हा अनुभव आलेला आहे, प्रतीती आलेली आहे, तेव्हा ह्याच त्याच्या क्रिया, व्रत दान तप याला परंपरेने मोक्षाचं कारण म्हटलेलं आहे. सम्यक दृष्टीच्या जीवनात देखील ह्या क्रिया शुभ क्रिया म्हटल्या जातात. मिथ्या दृष्टीच्या शुभ पण म्हटल्या जात नाही. आणि या शुभ क्रियेंवर या शुभ क्रियांनी शुद्धाची साथ दिली म्हणून या शुभ क्रियांना देखील मुक्तीचं कारण म्हटलं. याच्यामध्ये अनेकांत हा लावायचा की शुद्ध परिणती जी आहे, वितराग भाव जो आहे, त्यांनीच संवर निर्जरा होते आहे. आणि ह्या ज्या व्रत क्रिया वगैरे आहे यांनी शुभ बंधच होतो आहे, म्हणजे त्यालाही शुभ बंधच होणार आहे, सम्यक दृष्टीला पण. पण या क्रिया शुद्धाची साथ देत आहे म्हणून या क्रियांना देखील उपचारांनी, परंपरेने मोक्षाचं कारण आहे असं म्हटल्या जाणार आहे. म्हणून मी सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितला, या पुण्य पाप अधिकार आमच्या मनामध्ये अत्यंत सुदृढ रीतीने आणि यथास्थित असा आमच्या मनामध्ये फिट व्हायला पाहिजे. आणि या गाथेंचा जर प्रयोग आम्हाला करायचा असेल तर पुण्य पापाच्या बंधनातून सुटण्यासाठी आम्हाला दोन्ही बंधन नको आहे. सोन्याची पण बेडी नको आहे, लोखंडाची तर नकोच आहे. म्हणून याच्यातून सुटण्यासाठी आम्हाला आमच्या बंधनरहित अविकारी अशा आत्मतत्वाचं अवलंबन घ्यायचं आहे. असं माझं स्वरूप आहे हे मला चिंतनामध्ये घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने ही 146 नंबरची गाथा आपण बघितली. यानंतर आता शुभ आणि अशुभ दोन्ही कर्माचा निषेध करतात. कोणतंच कर्म आमच्या जीवनात आम्हाला उपादेय नाही हे सांगतात. गाथा 147 नंबरची. संहादुकुशीलेय रागम मा कुणहि मावसं सग्गम साहीनो विनाशो कुशील संसंग सग्गेन. संहादुकुशीलेय रागम मा कुणहि मावसं साहीनो हि विनाशो कुशील सत्संग सगेन.
म्हणून कुशीलेषु रागम मा कुणही, कुशील अशा कर्मांसह राग करू नका. कुशील कुणाला म्हटलं तर शुभ आणि अशुभ दोन्ही कर्माला या ठिकाणी कुशील म्हटलेलं आहे. कारण मागच्या गाथेमध्ये 145 नंबरच्या गाथेमध्ये सांगितलं होतं की जे संसारामध्ये प्रवेश करवित त्या कर्माला तुम्ही सुशील कसं काय म्हणू शकता. शुभ कर्म देखील संसार आमचा नष्ट करण्याला समर्थ नाही आणि म्हणून त्या कर्माला तुम्ही शुभ सुशील कसं काय म्हणू शकता. त्या गाथेचा संदर्भ घेऊन आचार्य या ठिकाणी म्हणतात की कुशीलेषु रागम मा कुणही, या दोन्ही कुशील कर्मासोबत राग करू नका आणि संसर्ग पण करू नका. राग आणि संसर्ग, राग याचा अर्थ मनाने त्याच्याशी जोडणं, मनाने ग्वाही देणं की हा चांगला आहे हे म्हणणं म्हणजे राग. एखाद्या व्यक्तीविषयी राग आहे म्हणजे मनाने आम्ही तिला स्वीकारलेलं आहे, मनाने हे ठरवलेलं आहे की ही वस्तू चांगली आहे किंवा ही व्यक्ती चांगली आहे. आणि संसर्ग म्हणजे वचन आणि कायेनी जोडणं. म्हणून राग आणि संसर्ग हे दोन शब्द या ठिकाणी ठेवले की राग करू नका म्हणजे मनाने देखील त्याच्याशी जुळू नका, त्याच्याशी ते माझं आहे असं मानू नका आणि वचनाने आणि कायेने देखील ते मी आहे किंवा माझ्या हितासाठी आहे हा भाव तिथे ठेवू नका. म्हणून संसर्ग करू नका. कारण कुशीलासह संसर्ग आणि राग केल्यामुळे साहिनो विनाशो, स्वाधीनपणा जो आमचा आहे या स्वाधीनपणाचा विनाश होतो. अर्थात आपणा करवी आपलाच घात जीवनामध्ये होतो. कर्म वास्तविक कोणतंही कर्म सुशील असूच शकत नाही. जे कर्म आम्हाला बंधनामध्ये टाकणार आहे त्याला आम्ही चांगलं कसं काय म्हणू शकणार आहे. टीका पहा. जसे कुशील मनोरम आणि अमनोरम दोन तऱ्हेच्या हत्तीने घेतल्या की एक मनोरम आहे, सुंदर आहे आणि दुसरी असुंदर आहे. अशा हत्तीने रूप कुट्टणीच्या कुलटेच्या सह हत्तीचा राग किंवा संसर्ग हे बंधनाचे कारण होतो. म्हणजे आता समोर एखादा हत्ती वश करायचा असेल तर हत्ती वश करण्यासाठी त्या ठिकाणी एक मायामयी अशी हत्तीनी तिथे ठेवली जाते की जिच्या आकर्षणामध्ये हत्ती त्या ठिकाणी येऊन तिथे खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडतो आणि बंधनामध्ये अडकतो. आणि बंधनामध्ये नुसता अडकत नाही, परत लक्षात घ्या हत्तीला कित्येक दिवस पर्यंत त्याला खायला दिल्या जात नाही आणि नंतर तो कुठे वशीभूत होतो. म्हणून ही प्रक्रिया आहे की तो बंधनात पडला, ती मनोरम असेल हत्ती किंवा अमनोरम असुंदर पण असेल, पण तिच्या मोहामध्ये हा पडलेला आहे आणि मोहाने त्याच्यावर बंधन येऊन लादलेलं आहे. कारण तसेच कुशील शुभाशुभ कर्माशी जीवाचा राग किंवा संसर्ग बंधाचे कारण असल्यामुळे शुभाशुभ कर्माशी राग किंवा संसर्गाचा निषेध केलेला आहे. तसंच कर्म जे आहे हे कर्म देखील शुभ आणि अशुभ दोन तऱ्हेच आहे आणि हे दोन्ही कर्म कुशील आहे आणि या दोन्ही कर्माच्या संसर्गाचा आणि रागाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. हे दोन्ही कर्म जे आहे हे पुण्यरूप किंवा पापरूप आहे आणि यात राग करणारा त्याला उपादेय मानणारा बंधनात पडणारच आहे. हे जर कर्म चांगलं आहे, हा जर अभिप्राय जीवनात असेल, मी जे काही करते, आज मी स्वाध्याय करते, अष्टक देते, यामध्ये जर माझी उपादेय बुद्धी असेल की हे मला जीवनात चांगलंच आहे, चांगलं तर आहे पण कथनचित आहे आणि आम्ही जर सर्वथा मानत असू तर मात्र चुकीचं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत आम्ही
वरच्या भूमिकेत जात नाही तोपर्यंत हे कथनचित आम्हाला उपादेय आहे. आणि वरच्या भूमिकेत गेल्यानंतर हे माझं सुटणार आहे. ही भूमिका आमची पाहिजे. पण आम्हाला जर शुद्धाचा काहीही गंध नाही, शुद्ध आत्मा कसा असतो याचा परिचय नाही, आणि केवळ या शुभांनाच मी माझ्या जीवनात इति कर्तव्यता मानून बसेल, तर मात्र माझी जीवनामध्ये चूक होत आहे. मला यथार्थ आत्मतत्व कळलं नाही आणि शुभाला मी मोक्षाचं कारण मानून बसली, आणि हा माझ्या जीवनात भ्रम असणार आहे. म्हणून हे दोन्ही कर्म, पुण्यरूप आणि पापरूप, यात राग करणारा, त्याला उपादेय मानणारा बंधनात पडतो. मग आम्हाला प्रश्न कधी कधी किंवा आज अशी एक धारा जीवनामध्ये दिसते की पुण्यक्रिया करत असताना हेय बुद्धीनी पुण्य करा, पुण्य करतानाही हेय बुद्धीनी पुण्य करा. हे योग्य आहे का? याही प्रश्नाचं आम्हाला समाधान शोधावं लागेल. क्रिया जी करायची आहे ही समरसी भावानी करायची आहे. क्रिया आमची जी भक्तीची क्रिया आहे, आणि भक्तीची क्रिया ही अनन्य भावानी आमच्या जीवनात असायला पाहिजे. भगवंत आणि मी यांच्यामध्ये द्वैत नाहीत, अशा तऱ्हेने एक तानता साधून आम्हाला आमचं समर्पण, आमची ही भक्ती जीवनात मध्ये अवतरीत असावी लागणे. पूर्णपणे समर्पणाची भावना ही तीर्थंकरांच्या प्रती, गुरूंच्या प्रती, स्वाध्यायाच्या प्रती, आगमाच्या प्रती, धर्माच्या प्रती आमची असावी लागणार आहे. तिथे हेय बुद्धी नको, परंतु आम्हाला आमच्या आत्मतत्वाची जाणीव मात्र निश्चित असायला हवी की मला आत्मानुभूती शेवटी जीवनात महत्वाची आहे, आणि आत्मानुभूतीसाठी या मला क्रिया करणं मधली एक अवस्था म्हणून गरजेचं आहे. या क्रिया म्हणजे माझं पूर्णांश नाही, हेही आम्हाला तिथे ज्ञात ठेवावं लागणार आहे. पण क्रिया करताना एक प्रकारे मनामध्ये ग्लानी ठेवून असं नाही, प्रसन्नता, एक सहज आनंद जीवनात येऊन ही क्रिया करायला पाहिजे. धर्म कार्यामध्ये अतोनात उत्साह हा सम्यक दृष्टीच्या जीवनात असणारच आहे. त्यांनी कितीही म्हटलं हेय बुद्धी, तर अशी क्रियेमध्ये त्याच्या हेय बुद्धी त्याला नसणारच आहे. तर अशी ही ती असणार आहे. उदाहरण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे मनोरम असो की अमनोरम, कुशील हत्तीनी रूप कुट्टिनी बरोबर राग आणि संसर्ग हे बंधाचे कारण आहे. जीवासाठी शुभ किंवा अशुभ हे दोन्ही कुशील भाव आहे, आणि जीवाचा निज चैतन्य स्वभाव हा सुशील आहे, आणि म्हणून हे शुभ किंवा अशुभ भाव हे दोन्ही बांधणारे भाव आहे. आणि पाहतो आम्ही कधी कधी अशुभापेक्षा शुभभाव जीवाला जास्त मोहित करतात. आणि पहा, परिस्थिती आमची एक वेळा अशुभाचा त्याग करणं थोड सोयीचं वाटतं. कर्माचा विचार केला तर पहिले द्वेष सुटतो, आणि राग मात्र 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. व्यवहारामध्ये आम्ही जर विचार केला तर द्वेषाचं बंधन लवकर तुटू शकतं, पण रागाचं बंधन, वात्सल्याचं बंधन, ते मी आहे असं एकमेक असणारं बंधन हे तुटायला अधिक काळ लागतो. तिथे जास्त आकुलता होते. म्हणून शुभ भाव जीवाला जास्त कधी कधी त्रासदायक होतात. उदाहरण आम्ही पाहू शकतो की 2 मुलं आहे. एक आज्ञाधारक मुलगा आहे आणि एक आज्ञा न पाळणारा आहे. जसं आज्ञाधारक म्हटलं तर आम्ही रामासारखा मुलगा आहे एखाद्याचा, आणि या अशा पुत्राचा जर वियोग झाला, आणि एक बिलकुल आज्ञा मानणारा नाही, एक अगदी घराची जबाबदारी घेणारा नाही, किंवा कोणतंही आपलं कर्तव्य पार पाडणारा नाही, असा दुसरा मुलगा आहे. आता कोणत्या मुलाचा वियोग जास्त त्रास देतो आई वडिलांना, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जो आज्ञाधारक पुत्र आहे त्याचा वियोग हा जास्त दुःखाला देणारा आहे. म्हणून द्वेषापेक्षा राग सोडणं हे कठीण असतं. उदाहरण आम्ही नेहमी बघू शकतो. हे पुण्य हे सोडणं
आम्हाला खूप कठीण जातं. आणि पाप सोडायला एक वेळेला सगळेच सांगतात पाप वाईट आहे आणि पाप आम्हाला सहज सुटू पण शकतं जर आम्ही ठरवलं तर. पण पुण्य सोडायला मात्र आम्हाला खूप महान प्रयास करावे लागतात. पुण्य उदयामध्ये आम्हाला अधिक सजग राहावं लागतं. पुण्याचा उदय आहे. आम्हाला अतोनात भोगाकांक्षाची सर्व प्रकारची साधनं मिळतात आहे. पुण्याच्या उदयात ही साधनं मिळतात आहे. या सुविधा प्राप्त होतात आहे. परंतु पुढचं पहा, जेव्हा आम्ही त्या सुविधांचा भोग घेतो, पुण्याच्या उदयात मी सुख मिळतं असं कधीच म्हणत नाही. कारण पुण्याच्या उदयात सुविधा उपलब्ध होतात, सुख मिळत नाही. सुख हे मोहनीयाच्याच म्हणजे समजा आम्ही म्हटलं वेदनीयाच्या उदयात, पण मोहनीयाचं संबल असताना आम्हाला तिथे साता वेदनीयाच्या उदयात सुखाची अनुभूती होते. परंतु या साता वेदनीयांनी आम्हाला सुखाच्या सामग्रीची सुविधा दिलेली आहे आणि सुविधा म्हणजे सुख नाही. म्हणून सुविधा असणं अलग गोष्ट आहे आणि सुख असणं ही अलग गोष्ट आहे. या सुविधांचा उपयोग आमच्याजवळ सगळ्या प्रकारच्या सवलती आहे, सुविधा आहे, पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्यावेळी मिळू शकते, अशा प्रकारची आमची सुस्थिती आहे. पण अशी सुस्थिती असताना देखील जगामध्ये आम्ही बघतो कोणती मुलं जास्त बिघडतात. अतिश्रीमंत असतील, ज्यांचे अतोनात लाड झालेले असेल, ज्यांना घरातून काहीही रोकटोक नसेल, असे मुलं आज आम्हाला व्यसनांच्या आहारी गेलेले दिसतात. अनेक गोष्टी त्यांच्या जीवनात नको असणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनात आज आम्हाला दिसते. कारण अतोनात पैशाची रेलचेल आहे. म्हणजे पुण्याचा उपयोग ते पाप प्रवृत्तीकडे होताना दिसतो. आणि जसं आम्ही भोगण्याची अभिलाषा करतो या सुविधांना भोग घेतला म्हणजे इच्छा आली आणि इच्छा आली म्हणजे त्या ठिकाणी आमचा पापाचा उदय आहे. परत एक सूत्र लक्षात ठेवा आणि हे जन्मभर आमच्या मनात राहील हा विचार करा की आमच्या ताटामध्ये पंचपक्वान्न उपस्थित आहे, हे आम्हाला पुण्यकर्माच्या उदयात मिळालेलं आहे. अगदी शेजारी आमच्या हवा घालणारे चाकर आहे. सगळ्या प्रकारचं काहीही लागलं तर तत्परतेने आमच्या ताटातलं काय संपलं ते वाढण्यासाठी सगळेजण उपस्थित आहे. हे सगळं मिळालं आम्हाला पुण्याच्या उदयात. परंतु जेव्हा आम्हाला हातामध्ये घास घेऊन तोंडात घालायचा आहे, मला भूक लागलेली आहे, भुकेची तृप्ती करण्यासाठी मला घास खायचा आहे, ही इच्छा झाली, हा पापाचा उदय आहे. म्हणजे इतकं बारीक आम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि म्हणून पुण्य आणि पापाची जाती शेवटी एक सांगितल्या गेली. काय सांगितलं की सगळं मिळालं, हे पुण्याने मिळालं, पण हे भोगण्याची इच्छा झाली. गाडी मिळाली, पुण्याचा उदय आहे. गाडीमध्ये फिरून यावं वाटलं, पापाचा उदय आहे. आणि अशा तऱ्हेने हे आमच्या जीवनात सातत्याने आहे. म्हणून आम्हाला लक्षात हे घ्यायचं आहे की आम्ही किती प्रमाणामध्ये आणि किती यांनी आमच्या जीवनात या प्रवृत्ती अंगीकार करायच्या आहे. नंतरची गोष्ट की सम्यक्त्वासोबत आता एखाद्या जीवाला सम्यक्त्व झालं, त्याच्यासोबत राग त्याला असणारच आहे. अनंतानुबंधी राग त्याचा गेला, पण अप्रत्याख्यान प्रत्याख्यानावरण संज्वलन हा राग तर त्याच्या जीवनात असणारच आहे. आणि या रागाच्या उदयामुळे सम्यक्त्वाला देखील सराग सम्यक्त्व असं म्हटल्या जातं. कशानी? या रागाच्या उदयाने. कोणत्या? अप्रत्याख्यानादी. अनंतानुबंधीचा राग नाहीये. आणि या रागाच्या उदयात त्याला अशा प्रकारे सम्यक्त्वालाच सराग सम्यक्त्व म्हटल्या जातं. आणि सराग सम्यक्त्व प्रशम, संवेग, अनुकंपा
आस्तिक्य आदी भावांनी सांगितले जाते. वास्तविकतः सम्यक्त्वावर या रागाचा उपचार आहे. सम्यक्त्व म्हणजे तर श्रद्धा गुणाची वास्तविकतः निर्विकल्प पर्याय आहे. त्याच्यामध्ये कुठलाही विकल्प नाही, राग नाही, विराग नाही, असं काहीही तिथे नाही आहे. पण केवळ चारित्र मोहाच्या उदयामध्ये त्याला तशा प्रकारचं म्हटलं जातं. ज्ञानीच्या जीवनात देखील शुभभाव असतो. आता तो कशासाठी असतो? ज्ञानीच्या जीवनात चौथ्या गुणस्थांवरती एखादा जीव आहे, त्याच्याही जीवनात शुभभाव राहणार आहे. त्याला शुभ संबंध होणार आहे आणि तरीही कर्माची अशी काही अपरिहार्यता आहे की हा शुभ भाव त्याच्या जीवनात असणारच आहे. त्याच्या जीवनात देखील देवदर्शनाचा भाव असणार आहे, स्वाध्यायाचा भाव असणार आहे, गुरुसेवेचा भाव असणारच आहे. मग हा त्याच्या जीवनात का व्हावा, हाही प्रश्न कधी कधी आम्हाला पडतो. मग तो असा आहे की जो तीव्र आणि अस्थानी राग होणार होता, जो तीव्र राग होणार होता आणि अस्थानी राग होणार होता, त्याच्यापासून दूर हटण्यासाठी हा शुभ भाव त्याला जीवनात असावा लागतो किंवा असतो. जर शुभ भाव झाला नाही आणि शुद्ध भावात इतका काळ चौथ्या गुणस्थानात राहू शकत नाही, मग कुठे जाईल? अशुभ भावात जाईल, विषय सेवनात त्याचा वेळ जाईल. पण असं नसून त्याचा मंदरूप परिणाम असतो आणि तो परिणाम शुभ परिणाम रूप असतो, कारण त्याला तीव्र रागापासून आणि अस्थानी जाणाऱ्या रागापासून वाचायचं आहे. नंतर शुभ आणि अशुभ भाव वर्तमान काळी पण दुःख रूप आहे. वर्तमानात उदय आला तर आम्हाला पुण्याच्या उदयात सुख वाटतं, पण जे विनाशिक आहे, जे आकुलतेला उत्पन्न करणार आहे, त्याला आम्ही सुखरूप म्हणू शकत नाही. आमची पहिली सुखाची व्याख्या ही आहे की निराकुलता म्हणजे सुख, आणि शुभामध्ये निराकुलता आम्हाला दिसत नाही आणि म्हणून शुभ हे सुखरूप वर्तमानातही नाही, भूतकाळातही नाही आणि भविष्यात पण नाही. ते दुःख रूपच आहे आणि म्हणून ते कुशीलच आहे. आणि शुभ आणि अशुभ भाव आमच्या निर्विकल्प समाधीचे घातक आहे, स्वाधीन आत्मसुखाचे ते विनाशक आहे. अशा रीतीने ही गाथा आपण बघितली आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनामध्ये पुण्य पाप दोन्ही न ठेवणे, लगाव न ठेवणे, उलट त्याची उपेक्षा करणे. आणि यानंतर दोन गाथा पुढच्या दृष्टांतपूर्वक दोन्ही कर्म प्रतिषेध्य कसे आहे हे सांगण्यासाठी आचार्यांनी ठेवलेले आहे. 148 आणि 149 नंबरच्या गाथा. जह नाम को विपुरिसो कुच्छ्यशीलं जनं वियाणिता वज्जेदितेन समयं सत्संगं रागकरणं च एमेव कम्म पयडी शीलसहावं हि कुच्चिदं नादुं वज्जदि परिहरन्ति तत्संग सत्संगम सहावरदा. ज्याप्रमाणे खरोखर कोणी एक पुरुष निंद्य स्वभावी जनास जाणून त्याच्याशी संसर्ग किंवा राग करणे वज्र करतो. एखादा व्यक्ती आहे आणि आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती सदैव टीका करण्यामध्येच गुंतलेली असते, निंदा करण्याचा तिचा सहज स्वभावच आहे. अशा व्यक्तीशी कुणीही मैत्री व्यक्त करत नाही किंवा तिच्याशी राग किंवा संसर्ग करणे दूर करतो किंवा त्या व्यक्तीपासून साधारणतः सगळेच लोक दूर राहू इच्छितात. त्याप्रमाणे
निश्चयाने कर्म प्रकृतीच्या शील स्वभावाला निंद्य समजून कर्माची जी प्रकृती आहे, कर्माचा जो स्वभाव आहे, कर्माचा स्वभाव बांधणारा, असा हा बांधणारा निंदा करणारा कर्माचा स्वभाव असल्यामुळे ते निंद्य आहे, निंदनीय आहे असं समजून त्यामध्ये लवलीन जीव त्याचा संपर्क सोडून देतात आणि राग पण सोडतात. ज्याप्रमाणे कोणी एक चतुर वन्य हत्ती आपल्याच बंधनाकरता जवळ सरकणाऱ्या सुंदर चेहऱ्याच्या मनोरम किंवा अमनोरम हत्तीनिरूप उट्टणीला तत्वतः निंद्य स्वभावी समजून तिच्याशी राग किंवा संसर्ग सोडतो, त्याप्रमाणे आत्मा अरागी ज्ञानी होऊन, अरागी म्हणजे राग न करता आणि ज्ञान भावनेनी परिणत होऊन आपल्याच बंधासाठी जवळ येणाऱ्या, आता आपल्याच बंधनासाठी जवळ येणाऱ्या याचा अर्थ आपल्या बंधासाठी उदयात येणाऱ्या अशा मनोरम किंवा अमनोरम, शुभ किंवा अशुभ सर्वच कर्म प्रकृतीला परमार्थाने वाईट म्हणजे हेय जाणून त्यांच्याशी राग किंवा संसर्ग सोडतो. उदाहरण अगदी साधं आहे. एखाद्या हत्तीला असे अंतरंगातून स्फुरणा झाली की अरे हे मला बंधनात टाकण्यासाठी सगळं इथे सापळा रचलेला आहे, तर तो हुशार होऊन अशा प्रकारे ती जी काही ती फसवी मायावी इंद्रजाल त्याच्या समोर प्रस्तुत केलं असेल त्याला तो भुलत नाही आणि बंधनापासून स्वतः वाचतो. त्याप्रमाणे ज्ञानीला देखील हे समोर दिसत आहे की हे सगळं कर्माचं असं इंद्रजाल आहे, हे कर्म मला फासा आहे, या कर्मामध्ये सापळा मला लावलेला आहे आणि मी अडकावं त्याच्यात असा हा कर्माचा प्रयत्न आहे आणि त्याचा हा प्रयत्न मला हाणून पाडायचा आहे असं समजून ज्ञानी सजग बनतो, राग आणि संसर्ग करणार नाही. ज्याप्रमाणे हत्तीला पकडण्यासाठी हत्तीन ठेवण्यात येते, हत्ती कामांध होऊन त्या कुलटा हत्तीनीशी राग किंवा संसर्ग करतो, खड्ड्यामध्ये पडतो आणि पकडल्या जातो. आपल्याच विकाराने पराधीन होऊन तो दुःख भोगतो, त्याचे विकार झाले, त्याचा त्याच्याविषयी राग झाला आणि रागाने त्याला बंधन मिळालं, हत्तीनी बंधन दिलं नाही. परंतु कुशल हत्ती मात्र राग आणि संसर्ग करत नाही. याप्रमाणे अज्ञानी जीव कर्म प्रकृतीला चांगलं समजून तिच्याशी राग किंवा संसर्ग करतो, आपल्याच अपराधाने बंधनात पडून पराधीनपणे संसारातील दुःख भोगतो आणि ज्ञानी आत्मा मात्र त्या प्रकृतीशी राग किंवा संसर्ग करत नाही. तो ज्ञानी, त्याला वस्तुतत्व कळलेलं आहे. कर्म दोनही प्रकारचं कर्म बंधनात टाकणार आहे, दोनही प्रकारचं कर्म निषिद्ध आहे ही त्याची मान्यता पक्की रुजलेली आहे आणि म्हणून तो अशा प्रकारे कर्म प्रकृतीमध्ये राग किंवा संसर्ग करत नाही. आता आम्ही कर्म प्रकृतीमध्ये राग करतो आणि संसर्ग करतो म्हणजे काय करतो हे आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत मुखो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.